नमस्कार, केतकीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. आज आपण मसुराच्या डाळीपासून मस्त खमंग खुसखुशीत अशी भजी बनवणार आहोत. आता ही भाजी बनवण्याकरिता सुरुवातीला आपल्याला मसूरची डाळ स्वच्छ धुवून नंतर साधारण 2 ते 3 तास भिजत ठेवायचे. 2-3 तास झाल्यानंतर सगळं पाणी निथळून काढायचं आणि डाळ मिक्सरमधनं छान बारीक अशी वाटून घ्यायची. सुरुवातीला पल्स मोडवर आणि नंतर आपल्या रेग्युलर मोडवर मिक्सर फिरवून घ्यायचा. मसूरची डाळ पटकन वाटून होते. ही पहा, आपली डाळ आता इथे वाटून तयार आहे. आता ही वाटलेली डाळ आपण एका बाडग्यामध्ये काढून घेऊया. संध्याकाळचा खाऊ म्हणून किंवा असंच चहाबरोबर खायला ही भजी अगदी उत्कृष्ट लागतात. आता जोवर ही डाळ इकडे मी काढून घेते तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. आणि हो, जर अजून सबस्क्राईबसुद्धा केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या. आता या वाटलेल्या डाळीमध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया. सुरुवातीला एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, नंतर चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता लाल तिखट घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण अगोदर बारीक मिरच्यासुद्धा इथे चिरून घातल्यात, त्यामुळे तिखट थोडंसं बेतानीच घालायचं. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता हे एवढे जिन्नस घालून झाले की नंतर डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे. साधारण 3 मोठे चमचे होतील एवढं डाळीचं पीठ आणि नंतर 1.5 चमचा होईल एवढं तांदळाचं पीठ मी घातलं आहे. तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत अशी भजी होतात आणि डाळीच्या पिठाने बाइंडिंग चांगलं होतं. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. पाणी वगैरे घालून हे मिश्रण एकत्र करायचं नाही, असंच मिक्स करून घ्यायचं. जर अगदीच गरज भासली तरच आपल्याला पाणी घालायचं आहे, नाहीतर या मिश्रणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. डाळीला सुटणारं पाणी आणि कांद्याला जे पाणी सुटेल त्याच्यातच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी अगदी 2 चमचे पाणी घातलं असेल, बाकी अजिबात पाणी घातलेलं नाही. ही अशी दाटसर कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. इथे तेल गरम करताना काय करायचं, सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि तेल चांगलं तापवून घ्यायचं. त्यानंतर मीडियम फ्लेमवर गॅस सेट करून घ्यायचा आणि नंतर अशी भजी सोडायची. जर तेल तापलंय की नाही हे चेक करायचं असेल तर अगदी छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा. जर तो टाकल्याच पटकन वर आला तर समजायचं आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलंय. तेलात भजी सोडल्या ती लगेच झाऱ्याने उलटायला जायचं नाही. थोड्या वेळ ती छान तळून द्यायची आणि नंतर मग झाऱ्याने उलटायची. अगदी लगेच जर आपण झाऱ्याने उलटायला गेलो तर मग भजी झाऱ्याला चिकटतात. आता आपण सेट करून घेतलेल्या फ्लेमवर छान मस्त भजी खरपूस होऊन द्यायची. छान गोल्डन ब्राऊन रंगाची झाली की त्यानंतर मग आपण तेलातून काढून घ्यायची आहेत. ही पहा, या पद्धतीने मस्त खमंग खुसखुशीत अशी आपली मसुराच्या डाळीची भजी इकडे तयार आहेत. दिसतायत ना सुंदर, खायलाही तेवढी अप्रतिम लागतात. मसुराच्या डाळीची ही भजी आता छान मस्त तळून तयार आहेत. व्यवस्थित तेल निथळून आपण ही भजी आता काढून घेऊया आणि मग तळणीसाठी दुसरा घाणा घालूया. अगदी मगाशी म्हटल्याप्रमाणे छान चमच्याने ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची. शक्यतो जेवढी आपल्याला लहान सोडता येतील तेवढी सोडायची, म्हणजे भजी आतपर्यंत पण चांगली शिजतात आणि खायलाही कुरकुरीत लागतात. आपली सगळी भजी आता इथे तळून तयार आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान मस्त खमंग खुसखुशीत अशी ही भजी झालेली आहे. आपण एखादं भजं छान असं तोडून पाहूया. तुमच्या लक्षात येईलच की आतपर्यंत किती छान अशी तेही शिजलेली आहेत. आणि मुख्य म्हणजे आपण सोड्याचा वगैरे वापर अजिबात केलेला नाही. मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.